नमस्कार मित्रांनो, मी तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण शेतकरी बांधवासाठी एक महत्त्वाचा अपडेट, महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा अपडेट करतोय. जसं की तुम्ही ऐकलंच असेल, की महाराष्ट्रामध्ये आता तुम्हाला पी-एम किसान योजनेचा हप्ता मिळवायचा असेल, तर तुमच्या मोबाईलमध्ये महाविस्तार एआय ॲप हे इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. तर याचबद्दलचा महत्त्वाचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं महाविस्तार ॲप हे काय आहे? त्यामध्ये काय अपडेट दिलेलं आहे? कशाप्रकारे हे ॲप शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरू शकतो आणि हे खरं आहे का, जे की जर तुमच्या मोबाईलमध्ये शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये महाविस्तार एआय ॲप असेल, तरच तुम्हाला पी-एम किसान योजनेअंतर्गतचा जो काही हप्ता असेल, तो तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने डिपॉझिट केला जाईल. याबद्दलचे संपूर्ण जे काही प्रश्नांची उत्तरे असतील, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने एक नवीन कार्यक्रम इथे राबविण्यात आलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुमच्या प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये मोबाईलमध्ये एआय महाविस्तार एआय ॲप हे इन्स्टॉल असणे आवश्यक आहे. तर ते का बरं? त्याचबद्दलचा अपडेट आता आपण या व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर यायचं आहे. त्यानंतर प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरमध्ये इथे तुम्हाला महाविस्तार एआय ॲप हे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर अशा प्रकारे ॲप असणार आहे, महाविस्तार एआय ॲप. हेच ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल वगैरे करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ॲप असणार आहे. पोकरा अंतर्गत हे ॲप आपल्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तर हे ॲप अशा प्रकारे इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओपन करायचं आहे. हे कशाप्रकारे यूज करायचं आणि कशाप्रकारे या ॲपचा प्रत्येक शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे, त्याचबद्दलचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा शेतकरी आय डी किंवा मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला इथे तुमचं लॉग इन करायचं आहे. आणि मित्रांनो, जर तुमचं इथे यामध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नसेल, तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमची नोंदणीसाठी येथे क्लिक करा. इथे तुमचं अकाउंट नसेल तर सिम्पली तुम्हाला इथे नोंदणीसाठी येथे क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचे नाव सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे. मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सिम्पली तुम्हाला सत्यापित करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही एंटर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे सत्यापित करा. सत्यापित केल्यानंतर इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही बिलॉंग करता, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये तुमची शेती वगैरे आहे. आता आपला जो काही जिल्हा असेल तो आपण इथे सिलेक्ट केलेला आहे, परभणी. तालुका आपला जो काय तो सिलेक्ट केलेला आहे. गावाचं नाव सिलेक्ट करतोय आता. गावाचं नाव, ज्या गावामध्ये तुमची शेती वगैरे आहे त्या गावाचं नाव अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नोंदणी करा यावर क्लिक केल्यानंतर आता इथे तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल झालेलं इथे तुम्ही खाली पाहू शकता. परत इथे तुम्हाला मोबाईल क्रमांकावर क्लिक करायचं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर सत्यापित ओ-टी-पी पाठवावर क्लिक करायचं आहे. जो काय रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावर एक ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला परत इथे एंटर करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचं आहे. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं आहे. जे काही परमिशन असेल ते तुम्हाला इथे अलाव करायचं आहे. अलाव केल्यानंतर शेतकरी आय डी लिंक करायची आहे. तर लिंक करण्यासाठी लिंक करा यावर तुम्हाला क्लिक करून तुमची शेतकरी जी काय आय डी असेल ते तुम्हाला इथे लिंक करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण डॅशबोर्ड तुम्हाला इथे दाखवला जाईल. अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवल्यानंतर आता इथे वेगवेगळे ऑप्शन इथे तुम्हाला अवेलेबल दिसत आहेत. जसं की आता तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जे काही पीक तुम्ही लावलेलं आहे त्याच्यावर काही कीड वगैरे लागली असेल तर ती काय लागली आहे त्याबद्दलचं संपूर्ण अपडेट तुम्ही इथून चेक करू शकता. जसं की फोटो काढा. फोटो काढा यावर क्लिक केलं तर सिम्पली इथे तुम्हाला तुमच्या शेतातील जो काही पीक असेल ते पीक तुम्हाला इथे निवडायचं आहे. पीक निवडल्यानंतर तारीख निवडायची आणि तारीख निवडल्यानंतर त्याचा फोटो तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे. इथे तुम्ही लाईव्ह फोटो पण काढू शकता किंवा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो असेल तो फोटो पण तुम्ही इथे अपलोड करू शकता. फोटो काढल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला पुढचा ऑप्शन दिला जातो, ओके करा. नंतर तपासणीसाठी पाठवा. तपासणीसाठी पाठवल्यानंतर इथे तुमचा ऑटोमॅटिकली अपलोड होईल आणि जो काही निकाल असेल त्याच्यावर कोणती कीड लागली, काय असेल त्याच्याबद्दलचं संपूर्ण अपडेट तुम्हाला तिथे भेटून जाईल. ओके, तर अशा प्रकारे पहिलं कोणतंही पीक असेल जे तुम्ही तुमच्या शेतामध्ये पीक पेरत असाल ते पीक तुम्ही ते निवडू शकता, ॲड वगैरे करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही पीक घ्यायचं असेल तर ते पीक घेण्यासाठी पूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली. जसे की आता तुम्हाला वाटतंय कडधान्यामध्ये उडीद घ्यायचं आहे किंवा मूग घ्यायचं किंवा सूर्यफूल घ्यायचं आहे, तर त्याबद्दलचं A to Z जी काही इन्फॉर्मेशन वगैरे असेल ते पीक घेण्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे सल्ला असेल, इन्फॉर्मेशन असेल ती पूर्ण डिटेल तुम्हाला या ॲपमध्ये भेटून जाईल. जसं की आता पीक सल्ला दिलेला आहे. पीक सल्ल्यामध्ये तुम्हाला एक डाळिंब सिलेक्ट केलं किंवा हळद सिलेक्ट केली. हळद सिलेक्ट केल्यानंतर हळद आपल्याला आता लावायची आहे, तर त्यासाठी काय काय गोष्टी केल्या पाहिजे त्याच्या A to Z डिटेल तुम्हाला इथे दाखवल्या जातील. यानंतर SOP दाखवलेली आहे, मृद आरोग्य पत्रिका दाखवलेली आहे, खत मात्रा गणक दाखवलेले आहे, हवामानास अनुकूल शेती पद्धती दाखवली आहे, कीड व रोग याबद्दलचा अपडेट दाखवलेला आहे.
बाजारभाव दाखवला आहे, डी-बी-टी दाखवली आहे. डी-बी-टी अंतर्गत काय वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात त्याची पण डिटेल इथे दिलेली आहे. जसं की ही जी काही डी-बी-टी अंतर्गत योजना राबविल्या जातात त्याची पूर्ण डिटेल आहे. यामध्ये कोणकोणत्या योजना राबविल्या जातात जसं की मधुमक्षिका पालन, परसातील फुलकुट पालन, बांबू लागवड, कीटक संगोपन, वेगवेगळ्या योजना इथे दिलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता आणि या योजनांचा लाभ इथे मिळू शकता. महा-डी-बी-टी अंतर्गत ज्या ज्या योजना राबविल्या जसं की कृषी यांत्रिकीकरण झालं, फलोत्पादन झालं, सिंचन साधने झालं, बियाणे झाले, सौर कुंपण झालं, या वेगवेगळ्या योजनांसाठी तुम्ही इथे अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ मिळवून चांगल्या प्रकारे शेती वगैरे इथे आधुनिक पद्धतीने करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा ॲप इथे दिलेला आहे. त्यानंतर गोदामचा ऑप्शन दिलेला आहे. हे वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे जिथून तुम्ही अगदी आधुनिक पद्धतीने तुमची शेती प्रत्येक शेतकरी आता इथे करू शकता. आता यामध्ये एक शेवटचा टॉपिक म्हणजे मित्रांनो, आता तुम्हाला जर प्रत्येक शेतकऱ्याला पी-एम किसान योजनेअंतर्गतचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला हे जे काय मायविस्तार हे ॲप असेल ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे अनिवार्य आहे का? तर मित्रांनो असं काही अनिवार्य इथे यामध्ये केलेलं नाही. परंतु जर एक चांगल्या दृष्टीनं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी त्यांना आधुनिक सल्ला मिळविण्यासाठी आता ए-आय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातोय. तर तुम्हाला या ॲपचा खूपच मोठ्या प्रमाणात फायदा पण इथे त्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठीच एक शेतकऱ्याच्या भल्यासाठी आणि शेतकऱ्याच्या आधुनिक शेतीसाठी या योजनेचा म्हणजेच या ॲपचा इथे मॅन्डेटरी ॲप इथे करण्यात आलेलं आहे. परंतु पी-एम किसान योजनेचा आणि याचा मॅन्डेटरी याचं काही इथे संबंध नाही. म्हणजे तुम्हाला जर पी-एम किसान योजनेअंतर्गतचा लाभ मिळवायचा असेल तर हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणे हे अनिवार्य नाही. असं नाही, कारण की आता प्रत्येक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसतोच, तुम्हाला माहीत आहे. त्यासाठी हे अनिवार्य करणे आवश्यक नाही. परंतु जर एका साईडला पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या चांगल्या सल्ल्यासाठी, पीक सल्ल्यासाठी आणि चांगल्या हवामान बदलासाठी आणि चांगल्या आधुनिक पिकासाठी हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणे आवश्यकच आहे. तसं जर पाहायला गेलं तर पी-एम किसान योजनेचा जो काही हप्ता असेल तो तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर इथे केला जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.